त्याबद्दल मनापासून अभिनंदन आणि पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कम बॉक्स. थँक्यू. धन्यवाद मनोज सर. जाऊया सामन्याकडे. विएट्रिस विरुद्ध उज्ज्वल इंजिनिअरिंग या संघांदरम्यान चाललेला सामना. एक पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. एक चेंडूचा खेळ झालेला आहे. बिनबाद 3 धावा उज्ज्वल इंजिनिअरिंग संघाच्या धावफलकावर आहेत. येथे चेंडू शॉर्टलेग क्षेत्रामध्ये स्टिअर केला. तेथे काहीच खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळाले. या खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा घेत दोनही फलंदाजांनी 2 धावा वसूल केल्यात. या 2 धावांनी धावसंख्या वाढली ती बिनबाद 5 धावा. उज्ज्वल इंजिनिअरिंग संघाच्या वतीने सलामीची जोडी सुनील थोरात आणि गणेश जाधव हे खेळपट्टीवर आणि माऊली डी. विएट्रिस संघाकडून प्रथमतः षटक टाकताना शॉर्ट पिच चेंडू तटवलाय. लॉंग लेग सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. सुनील थोरात यांच्या बॅटमधून बघायला मिळाला अतिशय नेत्रदीपक असा फटका चौकाराच्या स्वरूपाने. 2 चेंडूंमध्ये 6 धावांवर फलंदाजी करताना पण बघूया कशा रीतीने दोनही संघ एकमेकांसमोर आपापलं कौशल्य दाखवताना. पुन्हा काहीसा गुडले स्पॉटवर टाकलेला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता सुनील थोरात यांचा, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. यष्टीरक्षकाकडून चेंडू निसटला. याच दरम्यान बाईटच्या स्वरूपात 1 धाव घेण्यामध्ये दोनही फलंदाज यशस्वी झालेत. या एका धावेने धावसंख्या वाढली ती 10 धावा. पुन्हा शॉर्ट पिच टाकलेला चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू नो बॉल असणार आहे अवंतार स्वरूपात. फ्रंट फुटचा हा नो बॉल असणार आहे. गोलंदाजाने सीमारेषा ओलांडली आणि पंचांनी त्यांना दंडित केलेला आहे. पुढील चेंडूवर असणार आहे फ्री हिट. फुकट फटका. बघूया या फुकटच्या स्वरूपात मिळालेल्या फटक्यामध्ये किती धावा वसूल होत आहेत. शॉर्ट पिच चेंडू उडवलाय डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. या 4 धावांनी उज्ज्वल इंजिनिअरिंग या संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 15 धावा. गणेश जाधव यांच्या बॅटमधून बघायला मिळाला हा फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये मारलेला चौकार. पुन्हा काहीसे शफल झाले. चेंडू शॉर्ट पिच होता. पुन्हा एकदा नो बॉल असणार आहे. गोलंदाज आपली सीमारेषा ओलांडतायत. पुन्हा फनफ्रूटच्या स्वरूपात असलेला हा अवांतर पद्धतीचा नो बॉल पंचांनी गोलंदाजाला दंडित केलेला आहे. या अवांतर धावेच्या स्वरूपात उज्ज्वल इंजिनिअरिंग संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 16 धावा. गणेश जाधव सुनील थोरात ही सलामीची जोडी मैदानावर. दोनही सिन्नर तालुक्यातील लिजेंड क्रिकेटर आपल्या पूर्ण करिअरमध्ये सिन्नर शहराचं सिन्नर तालुक्याचं नाव मोठं करण्यामागे या दोनही लिजेंड क्रिकेटरचा फार मोठा हात आहे. याच दरम्यान षटक संपलं. एका षटकाची समाप्ती. 1 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर. माननीय डॉक्टर सुनील इलक. एसटीपीएल प्रोफेशनल लीग चा हा आजचा दिवसातला 4था सामना. या 4थ्या सामन्यात आपण फलंदाजी करताना बघतोय गणेश जाधव आणि सुनील थोरात एकेकाळी एकमेकांचे कट्टर प्रतिद्वंदी असणारे 2 खेळाडू आज मात्र आपल्याला एका संघाकडून खेळताना दिसताय. सुनील थोरात शिवम क्रिकेट क्लबची खूप सेवा केली त्यांनी, तसेच गणेश जाधव सुरभी क्रिकेट क्लबचे एक प्रमुख आधारस्तंभ होते.
पुढील गोलंदाज काहीसा पायावर टाकलेला चेंडू फ्लिक केलाय. चेंडू ते फाईन लेग क्षेत्रात. एक धाव पूर्ण दरम्यान. बॉलर्स नेम प्रवीण कदम. आपण आता या सामन्यामध्ये बघू शकतो अनेक वर्ष ज्यांनी आपल्या टेनिस क्रिकेटला दिली असे आमचे स्टीपलचे अध्यक्ष किरणभाऊ गोजरे कव्हर क्षेत्रात आपल्याला उभे असताना दिसत आहेत. पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. कुठलीही धाव नाही. गणेश जाधव एकेकाळी सुरुवातीचे प्रमुख गोलंदाज म्हणून टीम मध्ये आले आणि आज बघा एक सुरुवातीचे फलंदाज म्हणून आपल्याला ते फलंदाजी करताना दिसत आहे. एक सुरेख कमबॅक. वेट्रिस संघाकडून या षटकात मात्र काहीसं पुनरागमन करताना गोलंदाज आपल्याला दिसत आहे प्रवीण कदम. पुढील चेंडू गणेशसाठी. काहीसा फुल लेन चेंडू पुढे येऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रात. दरम्यान एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता परंतु सुंदर कलेक्शन सुंदर फेकी आपल्याला या दरम्यान क्षेत्ररक्षकाकडून बघायला मिळाली. तर आपले एसटीपीएलचे सदस्य आणि या सिन्नर तालुक्याचे मलिंगा म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते प्रकाश शिवाळे यांची गोलंदाजी आपल्याला या सामन्यात बघायला मिळेल. नक्कीच एक उत्कृष्ट गोलंदाज आहे ते. पुढील चेंडू सुनील थोरातसाठी. अतिशय सुंदर असा कटचा हा आपल्याला शॉट बघायला मिळाला. लेट कट आणि चेंडू येतोय 4 धावा. आपल्या यंग आपल्या क्रिकेट कारकिर्दीत याच फटक्यांसाठी सुनील थोरात यांचं नाव होतं. ऑफ स्टंपला एक महारत हासिल होतं त्यांना आणि त्याची काहीशी चुणूक आपल्याला सुनील थोरात इथे दाखवताना दिसत आहे. पुन्हा एकदा प्रवीण कदम यांचा चेंडू सामना करेल सुनील थोरात. पुन्हा एकदा येतोय चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते दरम्यान 26 धावांवर. डावातील या षटकाचा शेवटचा चेंडू सुरेख अशी फटकेबाजी आपल्याला सुनील थोरात यांच्या माध्यमातून बघायला मिळते. पुन्हा एकदा फुल लेन चेंडू काहीसा खोलवर टप्प्यात चेंडू सुरेख असा खेळून काढलाय तो मिड विकेट क्षेत्रात. दरम्यान प्रकाश शिवाळी पिके चेंडूला कलेक्ट करताय. दरम्यान एक धाव पूर्ण आणि या बरोबर षटकाची समाप्ती होते. षटकात तब्बल 11 धावा आल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर उज्ज्वल इंजिनिअरिंग बिनबाद 27. दोन षटकाच्या समाप्तीनंतर उज्ज्वल इंजिनिअरिंग संघाची धावसंख्या झाली बिनबाद 27 धावा. सलामीचे फलंदाज सुनील थोरात 7 चेंडू 16 धावा आणि गणेश जाधव 7 चेंडूंमध्ये 6 धावा अशा स्वरूपात फलंदाजी करताना सुनील थोरात एकेकाळी शिवम क्रिकेट क्लब संघाचे असणारे आघाडीचे फलंदाज. अतिशय मोठं द्वंद्व युद्ध सुरभी आणि शिवम या 2 संघांमध्ये एकेकाळी रंगायचं. त्या 2 संघाचे असलेले हे कर्णधार आज एकमेकांच्या विरोधात वेगळे संघ घेऊन खेळताना किरणजी गोजरे सुरभी संघाचे एकेकाळी असलेले कॅप्टन आणि विरुद्ध सुनील थोरात. सिन्नर तालुक्यातील क्रिकेट म्हटलं तर सुरभी आणि शिवम हे दोनही अतिशय नावाजलेले संघ. या संघांचे सामने बघण्यासाठी प्रेक्षक लांबून यांच्या सामन्यासाठी हजेरी लावायचे. प्रकाश शिवाळे दरम्यान 3रं षटक आपल्या संघाकडून टाकताना काहीसा उजव्या यष्टीच्या जास्तीचा बाहेर टाकलेला चेंडू पंचांनी दंडित केलाय. अवांतर धावेच्या स्वरूपात
एक धाव वाढली, 28 धावा. काहीसे शफल होऊन चेंडू कट केलाय, चेंडू चाललाय डीप टर्नमॅन क्षेत्रामध्ये, तेथे क्षेत्ररक्षक आहे. याच दरम्यान 2 धावा घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेत. या 2 धावांच्या रूपाने धावसंख्या वाढली ती 30 धावा. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करताना सुनील थोरात, प्रकाशजी हिवाळे वैयक्तिक पहिलं, संघाच्या वतीने 3रं षटक टाकत आहेत. पुन्हा काहीसा पुढे टाकलेला चेंडू, चेंडू बॅटची बाहेरील कला घेऊन चेंडू गेलाय शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये, तेथे 1 धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झाले. धावसंख्या वाढली ती बिनबाद 31 धावा. STPL 2024 या स्पर्धेतील STPL प्रोफेशनल इंडस्ट्रियल चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेचा असलेला दिवस क्रमांक 2 ग्रुप C आणि D या 2 गटांमध्ये विभागलेली टीम. चेंडू उंचावरून उडवलाय, चेंडू गेलाय लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात, 1 बाउन्स, परंतु तेथे काहीच खराब क्षेत्ररक्षण. चेंडूला व्यवस्थितरित्या क्षेत्ररक्षक अडवू शकले नाही. याचा फायदा घेत दोनही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या 33 धावांवर पोहोचलेली आहे. अतिशय सुरेख सुरुवात उज्ज्वल इंजिनिअरिंग संघाची बघायला मिळाली. पुन्हा काहीसा पायावर टाकलेला चेंडू, फलंदाजाचा कोणताही फटका खेळण्याचा प्रयत्नही, आपल्या पायाने चेंडू अडवला, परंतु लेग बाईटच्या स्वरूपात धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नसणार आहे. कारण त्यासाठी तुम्हाला फटका खेळणं आवश्यक आहे. फटका जर तुम्ही ऑफर केला नसेल तर कोणत्याही स्वरूपाची धाव तुम्हाला या लेग बाईटच्या स्वरूपात दिली जात नाही. चेंडू पुढे येऊन खेळलाय, गेलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, परंतु तेथे क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. याच दरम्यान 1 धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेत. येथे षटक संपलं. 3 षटकांची समाप्ती. उज्ज्वल इंजिनिअरिंग बिनबाद 34 धावा. STPL 2024 या स्पर्धेतील STPL इंडस्ट्रियल प्रोफेशनल चॅम्पियन्स ट्रॉफी याचा चाललेला हा दिवस क्रमांक 2 मधील सामना क्रमांक 4 खेळवला जातोय तो विएट्रिस विरुद्ध उज्ज्वल इंजिनिअरिंग या 2 संघांदरम्यान. नाणेफेक जिंकून विएट्रिस संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, परंतु आतापर्यंत उज्ज्वल इंजिनिअरिंग संघाच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करताना सुरेख सुरुवात देत बिनगडी बाद 34 धावा. पुढील षटक संदीप वामन, पहिला चेंडू तटवला मिड विकेट क्षेत्रामध्ये, काहीसा सरपटत मैदानाला सरपटत गेलेला चेंडू अडवला. याच दरम्यान 1 धाव घेण्यात आली. या 1 धावाने धावसंख्या वाढली 35 धावा. आज आपण जर बघितलं तर धावांचा ओघ या मैदानावर बघायला मिळतोय. चेंडू हवेत आहे, परंतु गेलाय यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून. चेंडू गेलाय शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये, तेथे शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रात उभा असणारा क्षेत्ररक्षक याने येऊन चेंडू अडवलाय. याच दरम्यान 1 धाव घेण्यामध्ये फलंदाजांना रोखू शकले नाही. या 1 धावेने धावसंख्या वाढली 36 धावा. चेंडू उंचावरून उडवलाय, गेलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि तेथे झालाय सुरेख झेल. उज्ज्वल इंजिनिअरिंग संघाला लागलेला धक्का क्रमांक 1. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा सुपरहिट स्पर्धा. STPL मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकजाप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये उभा असलेला क्षेत्ररक्षक
याच्याकडून अतिशय सुरेख झेल बघायला मिळाला. काहीसं कमबॅक करताना या षटकामध्ये वेट्रिक संघ पुढील चेंडू उडवलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू गेलाय वन बाउन्स चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. केदार हंडोरे आल्या आल्या पहिल्या चेंडूवर खेळलाय चौकार. बघूया पुढील चेंडू. पुन्हा काहीसा पायामध्ये टाकलेला चेंडू. चेंडू पुन्हा उडवलाय मिडविकेट क्षेत्रामध्ये. तेथे क्षेत्ररक्षक धावत आला. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. फलंदाजांना कोणत्याही स्वरूपात दुसरी धाव घेण्याचा येथे काहीस फंबल आणि याच दरम्यान 2 धावा घेण्यामध्ये फलंदाज झाले यशस्वी. या 2 धावांनी धावफलक वाढलाय. धावफलक झालाय 42 धावा. केदार हंडोरे आल्या आल्या आपल्या इरादे स्पष्ट करताना पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. आतापर्यंत सुंदर चाललेलं षटक काहीसा रिव्हर्स होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स झाले नाही. पुन्हा समोर मारण्याचा प्रयत्न. ब्लॉकॉल चेंडू. चेंडू निर्धाव असणार आहे. षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर उज्ज्वल इंजिनियर 1 गाडी बाद 42 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर. माननीय डॉक्टर सुनील इलक. STPL 2024 पर्व 7वे 6 पर्वांच्या यशस्वी आयोजनानंतर 7व्या पर्वामध्ये स्पर्धा पोहोचली आणि बघता बघता 7वं पर्व हे समारोपाच्या दिशेने निघालेलं आहे. अतिशय सुरेख चेंडू. चेंडू उंचावरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय लॉंग क्षेत्रामध्ये. तेथे अतिशय सुरेख रनिंग द बिटवीन द विकेट बघायला मिळाली. 2 धावा पूर्ण केल्यात, परंतु पंच यांचा रिव्ह्यू साठी इशारा आलेला आहे. नॉन स्ट्राईक यांचा फलंदाज धावबाद असणार आहे की नाही यासाठीचा हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. पण जर बघितलं तर STPL 2024 यामधील साखळी स्पर्धेतील 2 गटांमधील सामने याचा शेवटचा 1 दिवस शिल्लक आहे. आणि आपण जर बघितलं फलंदाज नाबाद असणार आहे. याच दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 44 धावा. लीग मॅचेस मधील शेवटचा दिवस उद्या शिल्लक आहे. रविवारी या लीग मॅचेस मधील शेवटचा दिवस असणार आहे. चेंडू उंचावरून उडवला आहे. चेंडू पाठवला आहे डीप मिड विकेट सीमा रेषेबाहेर. 6 धावांसाठी षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. सुनील थोरात यांनी काय फटका खेळलाय बघा. या वयात सुद्धा मारलेला अतिशय हा नेत्रदीपक फटका. चेंडू मिळाला स्लॉट मध्ये, पाठवला बाजूच्या प्लॉट मध्ये. पुन्हा काहीसा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू. चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतील कडा घेऊन चेंडू गेलाय शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये. तेथे फाईन लेग क्षेत्रातील क्षेत्ररक्षक धावत गेला. 1 धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेत. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 51 धावा. केदार हंडोरे सामना करतील प्रकाश मोतीलाल हिवाळे यांचा दुसरं षटक. काहीसे शफल झाले. चेंडू उंचावरून मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतील कडा घेऊन चेंडू गेला शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. 1च धाव घेण्यामध्ये यशस्वी होणार आहेत. धावसंख्या वाढली ती 52 धावा. STPL 2024 लीग मॅचेसचा शेवटचा दिवस. करो या मरो अशी परिस्थिती संपूर्ण 10 संघांसमोर उभी राहिलेली आहे. पुन्हा शॉर्ट फाईन डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू उंचावरून मारला. चेंडू गेला आहे 1 टप्पा पार चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू
वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. अतिशय सुरेख फलंदाजी बघायला मिळते सुनील थोरात यांच्याकडून. एज इज जस्ट नंबर. वय हा फक्त एक आकडा आहे, परंतु खेळण्याचं जे पॅशन आहे, हे पॅशन वय कितीही जरी वाढलं तरी ती मनातली आग ती काही संपत नाही. बघा 15 चेंडू वैयक्तिक 33 धावांवर फलंदाजी करताय सुनील थोरात. अतिशय सुरेख चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू निर्धाव असणारा येथे षटक संपलाय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर उज्ज्वल इंजिनिअरिंग 1 गडी बाद 56 धावा. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. तुमच्या अनमोल सौजन्याने STPL 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे आर्यन कंस्ट्रक्शन, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय रामकुमार रॉय. बघा क्रिकेटचा खेळ सुरू झाला. ट्रॅडिशनल बॅटिंग आपण बघितली. ट्रॅडिशनल स्वरूपात बॅट्समन स्टान्स घेणार, चेंडू पडला की चेंडूला ड्राईव्ह करणार, हे करणार, अशा पद्धतीचं क्रिकेट सुरुवात झाली. पहिला चेंडू फुलटॉस पायावर टाकलेला, तेथे चेंडूने काहीसं वळण घेतलं, परंतु दक्ष असे क्षेत्ररक्षक समोर बघायला मिळाले. याच दरम्यान एकच धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेत. धावसंख्या 57 धावा. शेवटचं षटक प्रगती पथावर. सुनील थोरात ऑन स्ट्राईक. 16 चेंडू 33 धावांवर फलंदाजी करतायत. पुन्हा वुडलँड स्पॉटवर टाकलेला चेंडू शफल होऊन फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. बघा सुरुवातीला नॉर्मल स्टान्समध्ये फलंदाजी करायचे, त्यानंतर मोठे फटके खेळायला लागले आणि आता आपण जर बघितलं तर शफल होऊन फटके खेळण्याची हा जो काही ट्रेंड आहे हा क्रिकेटमध्ये बघायला मिळतो. आणि सुनीलजी थोरात सुंदर फटका चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. सुनील थोरात झालेत झेलबाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. आपल्या अनमोल सौजन्याने STPL 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने संपूर्ण स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे संगम ट्रेडिंग कंपनी, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय भुराराम शिरवी यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. सुनील थोरात यांच्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आले आकाश शेलार. शॉर्ट पिच चेंडू गेलाय लॉंग ऑन सीमा रेषेबाहेर. 6 धावांसाठी षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल, प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. आकाश शेलार आल्या पहिल्या चेंडूवर मोठा षटकार खेचलाय. पुन्हा स्वीप मारलाय, चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. तेथे क्षेत्ररक्षक उपलब्ध. याच दरम्यान 2 धावा घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेत. या 2 धावांनी धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 65 धावा. पण बघितलं सुनील थोरात अतिशय सुरेख फलंदाजी बघायला मिळाली त्यांच्याकडून. आकाश शेलार आल्या पहिल्या चेंडूमध्ये षटकार खेचला. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक बघूया. ब्लॉक होल, अतिशय सुरेख चेंडू थेट फलंदाजाच्या पायाचा वेध घेत चेंडू टाकला ब्लॉक होल. याच दरम्यान लेग बायच्या स्वरूपात आली केवळ 1 धाव. 6 षटकांच्या समाप्तीनंतर उज्ज्वल इंजिनिअरिंग संघाची पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 गडी बाद 66 धावा. 2 गडी बाद 66 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक.
पुढील सामना खेळवला जाईल तो डॉक्टर सुपर किंग्स विरुद्ध या सामन्यातील जो विजयी संघ असणार आहे. या दोन संघांदरम्यान पुढील सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे नाणेफेक जी होईल ती हा सामना झाल्यानंतरच होईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. विनर वर्सेस विनर असा सामना खेळवला जाणार आहे. माझ्याकडून 1001 रुपये रिवर्स. उज्ज्वल इंजिनिअरिंग संघाने प्रथम फलंदाजी करताना 3 गडी बाद 66 धावा केल्या. विएट्रिस संघाला सामना जिंकण्यासाठी 67 धावांची गरज असणार आहे. बघूया सलामीची जोडी विएट्रिस संघाची खेळपट्टीवर दाखल झालेली आहे.
सलामीची जोडी विष्णू इनामे आणि किरणजी गोजरे खेळपट्टीवर दाखल. स्ट्राईक एंडला असणार आहे विष्णू इनामे, नॉन स्ट्राईक एंडला किरणजी गोजरे. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन आले ते सुनील थोरात, संघाचे कर्णधार. कर्णधार वर्सेस कर्णधार सामना आपल्याला बघायला मिळेल. सुरुवातीचा चेंडू काहीसा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू गेलाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये, तेथे क्षेत्ररक्षक आहे. एक टप्पा घेत चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात. याच दरम्यान एक धाव, या एका धावेने आपल्या संघाची धावसंख्याचं खातं विएट्रिस संघाने उघडलं. बघूया पुढील सामना. कर्णधार वर्सेस कर्णधार, शिवम वर्सेस सुरभी. अनेक वर्षातून बघायला मिळाला हा सामना. पुन्हा काहीसा स्लो टाकलेला चेंडू, रिव्हर्स स्कूपचा फटका, चेंडू गेलाय शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये. बॅटची आतील कडा घेऊन तेथे सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. या एका धावेने धावसंख्या पोहोचली ती 2 धावा. आपल्या रिव्हर्स फटक्यांसाठी किरणजी गोजरे फार प्रसिद्ध असे फलंदाज होते, परंतु घातक अशी गोलंदाजी सुरभी संघाचे प्रमुख गोलंदाज एकेकाळी. येथे फटका उंचावून खेळण्याचा प्रयत्न होता. काहीसा हवेत असलेला चेंडू नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये गेला. याच दरम्यान एक धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेत. पूर्वीच्या काळी रिव्हर्स स्वीपचे फटके फार खेळले जायचे नाहीत, परंतु किरण गोजरे यांना त्या फटक्याचं जनक असं संबोधलं जातं. पुन्हा काहीसा धीम्या गतीने टाकलेला चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू अवांतर स्वरूपात, वाईट स्वरूपाचा चेंडू, एक अवांतर धाव. काहीचा पुढे टाकलेला चेंडू हवेत आहे. झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु झेल सुटलेला आहे. किरण जी गोजरे यांना मिळालेला जीवदान. याच दरम्यान एक धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेत. धावसंख्या 5. सन्माननीय किरणजी गोजरे यांनी जर सलग 3 चेंडूवर 3 चौकार अथवा षटकार खेळले तर त्यांना सन्माननीय कैलाजी शिंदेगडू यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चेंडू उंचावरून मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज झालाय झेलबाद. विएट्रिस संघाला लागलेला धक्का क्रमांक 1. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. चेंडू उंचावरून मारण्यासाठी, चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मारण्यासाठी फिरवली चेंडू फळी, परंतु या दरम्यान झेलबाद होऊन घेतलाय स्वतःचाच बळी. येथे पहिलं षटक संपलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत येथे षटकाची समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर
व्हिएट्रिस संघाची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 6 धावा. अजूनही 30 चेंडूंमध्ये 61 धावांची गरज. प्रतिषटक 12.2च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. फलंदाजीसाठी आलेत प्रवीण कदम. गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन आले तुकाराम. प्रवीण कदम विरुद्ध तुकाराम असा सामना असणार आहे. शॉर्ट पिच चेंडू. चेंडू बॅटची बाहेरील कडा घेऊन चेंडू गेलाय डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी चौकार. या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 10 धावा. शांताराम विरुद्ध प्रवीण असा हा सामना मैदानात रंगतोय. पुन्हा काहीसा डाव्या एसटीच्या बाहेर टाकलेला चेंडू. पंच स्वप्नीजी कपिल यांनी गोलंदाजाला दंडित केलेला आहे. अवांतर स्वरूपाची वाईटच्या स्वरूपात असणारी ही 1 धाव एका धावेने धावफलक हलता. 1 गडी बाद 11 धावा. अजूनही 29 चेंडूंचा खेळ शिल्लक. 56 धावांची गरज. पुन्हा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू. चेंडू उडवलाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्रकक्षाच्या डोक्यावरून 4 धावांसाठी चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. सुंदर फटका बघायला मिळाला प्रवीण यांच्या बॅटमधून. या षटकामध्ये 2 चौकार सलग 2 चौकार त्यांच्या बॅटमधून बघायला मिळत आहे. धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली 1 गडी बाद 15 धावा. अजूनही 28 चेंडूंचा खेळ शिल्लक. 52 धावांची गरज. रिवर्सचा फटका. चेंडू उंचावरून गेलाय सीमा रेषेबाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 21. पुन्हा रिवर्स. पुन्हा बॅटची बाहेरील कडा घेऊन चेंडू गेलाय. चेंडू गेलाय तो शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये. इथे 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेत. गोलंदाजीचा समाचार घेताना बघायला मिळाला प्रवीण. सलग 3 चेंडूवर 2 चौकार आणि 1 षटकाराच्या स्वरूपात धावा वसूल केल्या. 1 धाव घेतली. त्यानंतर धावसंख्या पोहोचली 22 धावांवर. 1 गडी बाद 22 धावा. अजूनही 26 चेंडू 45 धावा आवश्यक. बघूया फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडला असणार आहे किरण गोजरे. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. चेंडू तटवला आहे तो शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. 1 धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेत. 1 धावेने धावसंख्या वाढली ती 23 धावा. 25 चेंडूमध्ये 44 धावा आवश्यक असणार आहे. प्रवीण कदम वैयक्तिक 5 चेंडूंमध्ये 16 धावावर फलंदाजी करायला मिळतात. 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीने. पुन्हा रिवर्सचा फटका. चेंडू उडवलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. 6 धावांसाठी षटकार. काय फलंदाजी बघायला मिळते. रिव्हर्स स्वीपचा मारलेला हा फटका. या 6 धावांनी 2 षटकांची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 29 धावा. अजूनही 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 38 धावा बनवायच्या आहेत. प्रतिशतक 9.5च्या सरासरीने अजूनही धावा बनवायच्या आहेत. प्रवीण कदम अतिशय जबरदस्त फलंदाजी बघायला मिळते यांच्याकडून. सन्माननीय किरणजी गोजरे यांनी 2 षटकार जर लगावले तर धर्मेंद्र जाधव यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सन्माननीय किरणजी गोजरे सिन्नर स्पोर्ट असोसिएशनचे सदस्य. डान्सिंग डाऊन द ग्राउंड शॉर्ट पिच असलेला चेंडू. चेंडू जस्ट पुश केला.
गेला गली क्षेत्रामध्ये एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेत. पहिल्या चेंडूवर एक धाव बघायला मिळाली. किरणजी गोजरे यांनी जर सलग 3 चेंडूवर 3 षटकार लगावले तर सिन्नर एंटरप्राइजेस किसान ॲक्वाचे सन्माननीय प्रोप्रायटर रतनजी पळवळे यांच्यातर्फे 1001 रुपयाचा पारितोषिक. याने हा पुढील बघा काय फटका खेळलाय, गेलाय फाईन लेग सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. सन्माननीय शरद भाऊ घुगे यांच्याकडून किरण भाऊ गोजरे यांना 2 षटकारांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बघा पारितोषिकांचा वर्षाव सन्माननीय किरण भाऊ गोजरे यांच्यावर होतोय. बघूया. पुन्हा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू तडवलाय. लॉंग लेग सीमा रेषे बाहेर गेलाय. 6 धावांसाठी. सहा धावांसाठी षटकार. बघा सलग 2 चेंडूवर 2 मोठे फटके बघायला मिळालेत. धावसंख्या पोहोचली 1 गडी बाद 42 धावा. अजूनही 21 चेंडूंचा खेळ शिल्लक. 25 धावांची गरज. सामना कुठे होता आणि कुठे येऊन पोहोचलाय. पहिल्या षटकात बघा 1 गडी बाद फक्त 6 धावा. त्यानंतर जे प्रवीण कदम जे आलेत ना त्यांनी अतिशय सामन्याचं रूप बदललेलं आहे. अतिशय स्फोटक फलंदाजी करताना. पुन्हा रिव्हर्सचा फटका. चेंडू चालला आहे. थर्ड मॅन सीमा रेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सलग 3 चेंडूवर 3 मोठे फटके बघायला मिळाले. षटकार आणि चौकार. प्रवीण कदम 9 चेंडू 38 धावा. रा काय फलंदाजी बघायला मिळते. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा उडवलाय. लॉंग लेग सीमारेषे बाहेर. 1 टप्पा घेत 4 धावांसाठी चौकार. या 4 धावांच्या मदतीने विएट्रिस संघाची धावसंख्या पोहोचली ती 50 धावांवर. अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. अजूनही 19 चेंडूंचा खेळ शिल्लक. 17 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. रिव्हर्सचा फटका परंतु यावेळेस चेंडू गुड लाईन स्पॉटवर टाकला. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. चेंडू निर्धाव असणार आहे. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 50 धावा. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. विएट्रिस संघाला जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 17 प्रति षटक 5.67 च्या सरासरीने. किरणजी गोजरे सलग 2 षटकारांसाठी सन्माननीय शरदजी घुगे आणि सन्माननीय धर्मेंद्रजी पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. तसेच सलग 3 षटकारांसाठी सन्माननीय रतनजी पडवळ प्रोप्रायटर सिन्नर एंटरप्राइजेस यांच्या वतीने 1001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बघूया या पारितोषिकाचे मानकरी किरण गोजरे ठरतायत का हे बघणं असणार आहे. षटक क्रमांक 4 सुनील थोरात सफल झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू निर्धाव असणार आहे. शिवम पुन्हा एकदा सामना होतोय. शिवम वर्सेस सुरभी. कर्णधार वर्सेस कर्णधार. हळू टाकलेला चेंडू समजू शकले नाही. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता परंतु कोणत्याही स्वरूपाची धाव नाही. चेंडू निर्धाव असणार आहे. थेट चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. सुनील थोरात पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या होत्या. एक महत्वाचा बळी टिपला होता. याही षटकात 2 चेंडू निर्धाव आहेत. रिव्हर्स स्वीपचा फटका. चेंडू हवेत आहे. ते क्षेत्ररक्षण काहीच खराब झालेलं आहे. किरण गोजरे यांच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. चेंडू इतका धीम्या गतीने येतोय की चेंडूची गती ओळखण्यामध्ये
किरण गोत्रे अयशस्वी होत आहेत, परंतु चौकार मागच्या चेंडूवर वसूल केला. पुन्हा रिव्हर्सचा फटका आत्ता मारलाय, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. सिन्नर एंटरप्राइजेस सन्माननीय रतनजी पडवळ यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 1001, परंतु एवढ्या धावा आता काही उरलेल्या नाहीयेत. किसान अक्वा हे त्यांच्या सिन्नर एंटरप्राइजेसचं असणारं हे मिनरल वॉटरचं प्रॉडक्ट. याचे प्रोप्रायटर आपल्या या स्पर्धेसाठी पाणी सौजन्य त्यांच्या वतीने मिळालेलं आहे. आपण जर बघितलं तर किसान ॲक्वा हे त्यांच्या कंपनीचं असलेलं हे प्रॉडक्ट सिन्नर एंटरप्राइजेसचे सन्माननीय रतनजी पडवळ संपूर्ण स्पर्धेसाठी मिळालेलं पाणी सौजन्य. तसेच सन्माननीय रतनजी पडवळ हे सिन्नर स्पोर्ट्स क्रिकेटर्स असोसिएशनचे सिन्नर स्पोर्ट असोसिएशनचे सन्माननीय सदस्यही आहेत. या स्पर्धेमध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान त्यांच्या वतीने संपूर्ण स्पर्धेत आहे. येथे षटक संपलंय. डॉट. येथे 4 षटकांची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 59 धावा. येथे यष्टी रक्षकाकडून अपील आहे आणि यष्टी साठी पंच सचिनजी पिळगावकर यांचा रिव्ह्यूचा इशारा आलेला आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह स्वरूपात यूट्यूबच्या माध्यमातून बघत आहोत. तर रिव्ह्यू यांच्याकडून चेक केला जात आहे. प्रथमेश परब यांच्या नेतृत्वात काम करत असलेली ही टीम अतिशय सुंदर प्रक्षेपण आपण या संपूर्ण स्पर्धेचं ऑनलाईन बघतोय. संपूर्ण प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 1 लाखाच्या वर आतापर्यंत या स्पर्धेला व्ह्यूज मिळाले आहेत. आपण जर बघितलं तर नावाजलेली स्पर्धा आणि 19.5 लाख सबस्क्रायबर असलेली tenniscricket.in ही वाहिनी, या दोघांचा मेळ. त्यामुळेच आपण बघतोय की 1 लाखाच्या वर व्ह्यूज या संपूर्ण स्पर्धेला मिळालेले आहेत. आज आपण बघतोय शनिवारचा दिवस जर म्हटला तर औद्योगिक क्षेत्रातील सर्व कामगार, उद्योजक, व्यावसायिक या सर्वांचा आवडीचा आणि आरामाचा असणारा हा दिवस. सर्व महत्त्वाची कामे आणि विरंगुळ्याचे क्षण या शनिवारच्या दिवशी सर्व कामगार वर्ग, व्यावसायिक वर्ग हा घेत असतो. आणि याच शनिवारच्या दिवशी आपण आनंद देण्यासाठी आणि त्यांनी आनंद घेण्यासाठी STPL 2024 मध्ये प्रोफेशनल आणि इंडस्ट्रियल चॅम्पियन्स ट्रॉफी फलंदाज नाबाद असणार आहे. षटक संपलंय. 4 षटकाची समाप्ती. 1 गडी बाद 59 धावा. 12 चेंडू शिल्लक. 8 धावांची गरज. गोलंदाज असणार आहे मुकुंद मुरडणार. पहिला चेंडू ब्लॉक होल. चेंडू बॅटची कडा घेऊन गेलाय यष्टीरक्षकाच्या हातात. वेट्रिस संघाला लागलेला धक्का क्रमांक 1. कर्णधार किरण गोजरे. झेलबाद. 1 गडी बाद 59 धावा. 2 गडी बाद 59 धावा. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. 8 धावांची गरज आहे. किरण गोजरे यांची जागा घेण्यासाठी येत आहेत प्रकाशजी हिवाळे. अकरा चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. मुकुंद मुरडणार. आल्या आल्या पहिल्याच चेंडूवर किरण गोजरे यांची महत्वाचा बळी त्यांनी टिपलाय. प्रवीण कदम
12 चेंडूंमध्ये 42 धावांवर फलंदाजी करतायत. अकरा चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. यापुढील सामना असणार आहे डॉक्टर सुपर किंग्स विरुद्ध या सामन्यातील विजयी संघ. बघूया कोणता संघ विजयी ठरतोय. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू, चेंडू कट केलाय, चेंडू चाललाय पॉइंट क्षेत्रामध्ये. तेथे डीप पॉइंट क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक उपलब्ध आहे. याच दरम्यान 2 धावाघेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेत. या 2 धावांनी धावसंख्या वाढली ती 61 धावा. अजूनही 6 धावांची गरज जिंकण्यासाठी. बघूया उज्ज्वल इंजिनिअरिंग संघ आपल्या गोलंदाजीने कमबॅक करतोय का. पुन्हा काहीसा गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू, चेंडू पुश केलाय, चेंडू गेलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. कव्हर क्षेत्रामधून धावत आलेला क्षेत्ररक्षक याने चेंडू अडवला. 1 धाव घेण्यात दोनही फलंदाज यशस्वी झालेत. या एका धावेने धावसंख्या वाढली. 2 गडी बाद 62 धावा. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 5 धावांची विजयासाठी आवश्यकता आहे. ती विएट्रिस संघाला. प्रवीण कदम स्फोटक फलंदाजी, 12 चेंडू 42 धावा. पुन्हा रिव्हर्सचा फटका, चेंडू उडवला परंतु येथे मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये उभा असलेला क्षेत्ररक्षक याच्याकडून झेल सुटलेला आहे. याच दरम्यान 1 धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेत. या एका धावेने धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 63 धावा. अजूनही 8 चेंडूंचा खेळ, 4 धावांचे. पुन्हा रिव्हर्स स्वीपचा फटका, चेंडू गेलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी आणि येथे विजय मिळवलाय तो विएट्रिक्स संघाने. विएट्रिक्स संघ 8 बळींनी या सामना आपल्या खिशात घातलेला आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना आणि आपण जर बघितलं तर या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय तो 13 चेंडूंमध्ये वादळी 43 धावांची खेळी करणारा, 4 चौकार 4 षटकार खेचणारा प्रवीण कदम हा ठरतोय या सामन्याचा सामनावीर. चला पुढील सामना असणार आहे तो डॉक्टर सुपर किंग्स विरुद्ध विएट्रिक्स या 2 संघांदरम्यान. दोनही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी लगेच मंचावर यायचंय. टॉस का बॉस स्पॉन्सर्ड बाय सागर जाधव, युवा उद्योजक, संचालक, मुख्यमंत्री अमृततुल्य